पुण्यामध्ये निलेश राणे यांच्या मालमत्तेवर पालिकेने कारवाई केली आहे। डेक्कन इथल्या व्यावसायिक जागेचा कर न भरल्याने कारवाई करण्यात आली आहे। तर मालमत्ता कर थकबाकी प्रकरणी जागा सील केल्याची माहिती समोर येते। तब्बल 3,77,53,50,000 रुपयांची थकबाकी आहे आणि त्यामुळे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। तर महापालिकेकडून कर वसुली सध्या केली जाते। पुण्यामध्ये अनेकांनी कर थकवलेला आहे, मालमत्ता कर थकवला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता निलेश राणे यांच्या मालमत्तेवर कारवाई केल्याची माहिती समोर येते। पुण्यामध्ये निलेश राणे यांच्या मालमत्तेवर पालिकेने ही कारवाई केली आहे। डेक्कन इथल्या व्यावसायिक जागेचा कर न भरल्याने ही कारवाई केल्याची माहिती समोर येते। तर मालमत्ता कर थकबाकी प्रकरणी ही जागा सील करण्यात आली आहे। तब्बल 3,77,53,50,000 रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर येते। तर पालिकेकडून आता आर्थिक वर्ष संपायला आलेला आहे। मार्च एंडिंग पर्यंत हा कर वसूल करण्याचं टार्गेट पालिकेकडे आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पालिकेने ज्या लोकांनी मालमत्ता कर भरलेला नाहीये त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलेला आहे आणि त्यामध्येच आता निलेश राणे जे माजी खासदार आहेत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र आहेत त्यांच्या मालमत्तेवर कारवाई केल्याची माहिती समोर येते आणि तिकडचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकताय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल, निलेश राणेंच्या मालमत्तेवर पालिकेने कारवाई केल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत, काय चित्र सध्या या ठिकाणी आहे? फरा गेल्या काही दिवसांपासून महापालिकेकडून जे मिळकत कर भरत नाहीये त्यांच्यावरती कारवाई केली जाते। यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच आता राजकीय नेत्यांचाही सहभाग असल्याचं समोर आलेलं आहे। शिवाजीनगर भागामध्ये डेक्कन हा मॉल आहे आणि जो निलेश राणे यांच्या नावावरती आहे त्याची थकबाकी जवळपास 5,60,00,000 रुपयांची होती, पण त्यातली जी 1,40,40,00,000 रक्कम आहे ती भरण्यात आलेली होती। पण 3,77,00,000 ही जी रक्कम आहे थकबाकी आहे ती सातत्याने नोटीस देऊनही भरण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे काल महापालिकेने इथं जाऊन कारवाई केलेली आहे आणि तिसऱ्या मजल्यावरची जी काही त्यांची व्यावसायिक जागा आहे ती पूर्णपणे आता महापालिकेकडून सील करण्यात आलेली आहे। जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार ही कारवाई करू नका यासाठी राजकीय दबाव सुद्धा पालिकेच्या अधिकाऱ्यांवरती काल देण्यात आलेला होता, पण ती सगळी कारवाई आहे तो सगळा दबाव आहे तो झुगारून महापालिकेने ही कारवाई केलेली आहे। काल जवळपास 16 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी महापालिकेने कारवाई करत 16 व्यावसायिक जागा आहेत त्या सील केलेल्या आहेत आणि त्यातली एक जागा म्हणजे निलेश राणे यांची ही जागा आहे आणि ती आता सील केलेली आहे। 3,77,00,000 रुपयांचा कर त्यांनी अद्यापही भरलेला नाही आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। एका राजकीय मोठ्या व्यक्तींवरती ही पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई झालेली आहे, पण गेल्या अनेक दिवसांपासून अनेक पुण्यातले जे राजकीय व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून कर आहे तो चुकवला जातोय आणि महापालिकेने आता ही जी काही धडक मोहीम हाती घेतलेली आहे त्याच्यामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये निलेश राणे यांचा डेक्कन जो मॉल आहे त्याच्यामधली जी तिसऱ्या मजल्यावरची जागा आहे ती सील करण्यात आलेली आहे। जोपर्यंत हा कर भरला जात नाही तोपर्यंत ही जागा सोडली जाणार नाही किंवा महापालिकेची जी कारवाई आहे ती कायम ठेवली जाईल असं सुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। पण पहिल्यांदाच पुण्यामध्ये आपण पाहतो की एका राजकीय व्यक्तीवरती अशा पद्धतीची मोठी कारवाई आहे ती महापालिकेकडून करण्यात आलेली आहे आणि काल दिवसभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महापालिकेने जी 5 पथकांकडून कारवाई करण्यात आलेली होती त्यामध्ये 13 व्यावसायिक जागा आहेत त्या सील करण्यात आलेल्या आहेत आणि एकूण 8 कोटी रुपयांची जी कर आहे तो सुद्धा यामधून वसूल करण्यात आलेला आहे। निश्चितच अमोल, आपण बघतोय की कर वसूल केला जातोय आणि सगळ्यांसोबतच जे राजकीय नेते आहेत त्यांच्या सुद्धा जर समजा थकबाकी असेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल असा संदेश पालिकेकडून दिला जातोय। पण एक प्रश्न उपस्थित होतोय, 3 कोटींपेक्षा जास्तची ही थकबाकी आहे, नेमकी कधीपासूनची ही थकबाकी आहे आणि दुसरं म्हणजे यावर राणेंकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? अद्याप तरी राणे कुटुंबियांकडून याबाबतची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये, पण आपण पाहतोय की दरवर्षाला कर आहे तो महापालिकेने आवाहन केलेला असते की तुमचा जो काही मिळकत कर आहे तो भरा, ऑनलाईन पद्धतीने असो किंवा महापालिकेत येऊन असो हा कर भरावा लागतो आणि याआधी सुद्धा महापालिकेने विविध नोटिसा आहेत त्या अनेक जणांना दिलेल्या असतात। पण आता महापालिकेने एक धडक मोहीम हाती घेतलेली आहे, जी मोहीम बँड पथक थेट त्या मिळकत करांच्या ठिकाणी जाऊन तिथं ते बँड पथक वाजवून अतिशय गांधीगिरी पद्धतीने खरं तर ही कारवाई केली जाते। पण अशा पद्धतीने 3,77,00,000 रुपयांचा जो मिळकत कर आहे तो भरलेला नाही आणि त्यामुळेच ही कारवाई महापालिकेकडून करण्यात आलेली आहे। आतापर्यंत म्हणजे काल एका दिवसातली जर कारवाई आपण पाहिली तर ती जवळपास 8 कोटींची कारवाई महापालिकेने करण्यात आलेली आहे आणि यातली सगळ्यात जास्त रक्कम ही निलेश राणे यांची जी व्यावसायिक जागा आहे त्याच्यावरती जवळपास 3,77,00,000 रुपयांचा जो मिळकत कर आहे तो भरला नाही, त्यामुळे ती प्रॉपर्टी आहे ती सध्या महापालिकेने सील केलेली आहे। पुणे शहरामध्ये अशा अनेक राजकीय
राजकीय व्यक्ती आहेत किंवा नामवंत व्यक्ती आहेत ज्यांनी अजूनही महापालिकेकडे जो मिळकत कर असतो तो भरलेला नाही आणि यापुढे सुद्धा जे काही असे राजकीय व्यक्ती असतील त्यांच्यावरती महापालिकेकडून कारवाई केली जाईल असं सुद्धा महापालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे जे मिळकत कर भरणारे असतात त्यांनी वेळेवर महापालिकेकडे हा जो कर असतो तो भरावा लागतो। वारंवार महापालिकेकडून आवाहनही करण्यात येतं। रविवारी सुद्धा मिळकत कर भरण्याची मुभा आता नागरिकांना देण्यात आलेली आहे। असं असून सुद्धा काही जण आहेत ते कर चुकवेगिरी करतात आणि त्याचमुळे महापालिकेने अशी धडक मोहीम हाती घेतलेली आहे, ज्यामध्ये निलेश राणे म्हणजेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र असलेले आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यावरच आता थेट मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि 3,77 लाख रुपयांचा मिळकत कर न भरल्यामुळे त्यांची आता ही प्रॉपर्टी आहे ती सुद्धा सील केलेली आहे। निश्चितच अमोल, 3 कोटींपेक्षा जास्तचा हा कर आहे आणि त्यामुळे असं वाटतंय की बऱ्याच दिवसांपासून हा कर भरलेला दिसत नाहीये आणि कोणीही असेल ज्यांनी कर भरलेला नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा संदेश दिला जातोय। तुम्ही सांगितलं की इतर जे नेते आहेत किंवा राजकारणी आहेत त्यांच्यावर सुद्धा थकबाकी असल्याचं कळतंय, तर त्यांची नावं समोर आली आहेत का किंवा कारवाई झाली आहे का? फार सध्या तरी तशी नावं समोर आलेली नाहीयेत, पण महापालिकेकडून जी कारवाई केली जाते त्यानंतर ही सगळी नावं समोर येऊ शकतात। काल ही जी काही कारवाई निलेश राणे यांच्या प्रॉपर्टीवर करण्यात आलेली होती त्यावेळी सुद्धा अधिकाऱ्यांवरती राजकीय दबाव आहे तो आल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने जे अधिकारी कारवाई करायला जातात त्यांच्यावरती राजकीय दबाव जर येत असेल तर या कारवाया खरंच पारदर्शक होतात का हा सुद्धा एक प्रश्न आहे। पण काल निलेश राणे यांच्यावरती जी कारवाई झालेली आहे त्यानंतर आता इतर राजकारणी किंवा इतर नामवंत व्यक्ती असतात जे कर चुकवतात त्यांची सुद्धा नावं समोर येऊ शकतात। पण महापालिकेने एक मोठं धाडस करून निलेश राणे यांच्या प्रॉपर्टीवर ही कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि 1-2 कोटी नव्हे तर जवळपास 4.5 कोटींचा कर निलेश राणे यांनी चुकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। आता यापुढे ज्यावेळेस महापालिका वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करेल त्यावेळेस कोणकोणत्या महत्त्वाच्या किंवा नेत्यांचा सहभाग असतो का किंवा त्यांनी काही कर चुकवला आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।